या पाण्याचं नियोजन कसं केलं जायचं तुम्ही जर बारकाईने पाहाल, हे पहा इथे जर पाहाल हे छोटं छिद्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते शासन होते त्या पाटलांचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे. जे गावचा उल्लेख आढळतो तो 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायच्या, व्यक्ती संपला, माणूस संपला, म्हणजे माणसाच्या निधनानंतर त्याविषयी त्याबरोबर असलेलं शत्रुत्व सुद्धा संपून जातं. या ठिकाणी आपण पाहू शकताय ही त्या पाटलांची समाधी. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा प्रवास करत करत आपण जाणार आहोत ते शिवकाळामध्ये, म्हणजेच 17व्या शतकामध्ये. कारण आजचा हा प्रवास आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाणार आहे. तर मग मित्रांनो, तुमच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली असेल की हे इतिहास काळातील पाणी नियोजन कसं काम करायचं आणि हे ठिकाण नक्की आहे कुठे. तर मग पुण्यापासून केवळ 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करून, म्हणजे फक्त 1 कप चहा पिण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ खर्च करून आपण ह्या ठिकाणी पोहोचू शकतो. आणि याच ठिकाणी काही ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 28 जानेवारी 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला ऐतिहासिक न्यायनिवाडा. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत शिवापूर जवळील या रांजे गावामध्ये. हे गाव ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते. का तर या मंदिरामुळे. हे पाठीमागे तुम्ही पाहताय हे रांजे गावचे रांजेश्वर मंदिर आणि ह्या मंदिरासमोर आपल्याला हा पार पाहायला मिळतो. असा भव्य दिव्य पार आणि एवढं मोठं वाडाचं झाड शक्यतो तुम्ही कुठं पाहिलं नसेल. आणि त्याचबरोबर या निसर्गाचा साथ तुम्हाला साथ घालता येते, म्हणजे हा पक्ष्यांचा किलबिलाट शहरापासून केवळ 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर असून देखील सुद्धा तुम्हाला एवढी नीरव शांतता इथे पाहायला मिळते. इथे पाठीमागे तुम्ही ते मंदिराचा कळस पाहू शकताय आणि इकडे तुम्हाला काही बांधकाम दिसतंय. या ठिकाणी हे जे बांधकाम दिसतंय ते बांधकाम आहे शक्यतो माझ्या मते त्यावेळेस या घोड्यांच्या पागा असाव्या. घोडे बांधण्यासाठी या जागेचा उपयोग केला जायचा बहुतेक असं मला वाटतंय. आणि या पाराच्या पाठीमागेच इकडे आपण एक मंदिर पाहू शकतोय. हे हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. या रांजे गावचा ऐतिहासिक संदर्भ आपण पाहिला तर आपल्याला रांजे गावचा उल्लेख आढळतो तो 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये. स्वराज्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली गेली ते पुनवडी अर्थात कसबे पुणे, म्हणजे आत्ताचे पुणे शहर. शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांना पुण्याला धाडलं. आणि पुण्यात लाल महालाचे काम होईपर्यंत बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ या शिवापूर परिसरामध्ये वास्तव्यात होते. राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच लखोजी जाधवांकडनं हे गाव आंदण मिळालं होतं. तसेच या गावामध्ये राजमाता जिजाऊंनी बांधलेला बंधारा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, एक 15-20 पायऱ्या उतरल्यानंतर आपण या मंदिरापाशी येऊन पोहोचतो आणि मंदिरासमोर तुम्हाला पाहायला मिळतोय हा नंदी मंडप.
या नंदी मंडपाचं एक वेगळेपण आहे, ते म्हणजे या नंदी मंडपामध्ये एक नाही, दोन नाही, तर 3 नंदी आपल्याला पाहायला मिळतात. या नंदींच्या पाठीवर हे नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतंय. पण शक्यतो शंकरच्या मंदिरासमोर एकच नंदी असतो, पण या ठिकाणी तुम्हाला 3 नंदी पाहायला मिळतात. मित्रांनो, शिवकाळामध्ये शासन व्यवस्था कशी होती, प्रशासन कसं होतं, गुन्हेगारांना चाप बसण्यासाठी, त्यांच्यावर जबर वचक बसण्यासाठी कशी व्यवस्था होती, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या रांजेगावच्या पाटलांना लिहिलेलं पत्र. हे पत्र आजही तुम्हाला पाहता येईल आणि त्याला स्पर्शही करता येईल. इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे हे मूळ पत्र उपलब्ध आहे. म्हणजे जसं होतं ओरिजिनल कॉपी, ती कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या पत्रामध्ये आपल्याला या रांजेगावचा उल्लेख आढळतो, रांजेगावच्या पाटलांचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं शासन, त्यांची न्यायव्यवस्था कशी होती, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपण या चौकटीवर असलेले नक्षीकाम आणि हे ललाटपट्टीवर असलेले गणपतीचे शिल्प या ठिकाणी आपण पाहू शकतोय. बारीक कलाकुसर केलेली आहे या प्रवेशद्वारावर. तसेच या बाजूला पण ही कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी काही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या ठिकाणी पण काही मूर्ती आहेत. सध्या याला रंगरंगोटी केल्यामुळं यांचं मूळ स्वरूप आपल्याला कळत नाहीये, परंतु एकंदरीत पाहणीवरनं असं कळतंय ह्या काही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी गणेशाचं एक शिल्प आहे. रांजेगावचे पाटील, त्यावेळेस पाटील म्हणजे हा गावचा मालक. या पाटलाने एक गुन्हा केला, बद अंमल केला. बद अंमल म्हणजे केवळ एक व्याभिचार किंवा एका महिलेशी गैरवर्तन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी न्यायनिवाडा केला आणि ज्यावेळेस त्याचा गुन्हा साबित झाला त्यावेळेस त्याला ताबडतोब शिक्षा केली. त्यावेळेस वकील नव्हता किंवा 10-12 वर्ष वाट पाहायची गरज नव्हती. ताबडतोब शासन केले आणि ते शासन होते त्या पाटलांचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे. त्या पाटलांचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला 3 कुंड पाहायला मिळतात. ही ऐतिहासिक कुंड म्हणजे काय? ही ऐतिहासिक कुंड म्हणजे त्या काळातील इतिहासामधील पाणी नियोजन कसे करावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही 3 कुंड आहेत. इथे एक कुंड पाहायला मिळतं, इथे एक कुंड आहे आणि पलीकडे एक कुंड आहे. या प्रत्येक कुंडाचा आकार हा बरोबर आहे, म्हणजे आकाराने ही कुंड बरोबर आहेत, परंतु याची प्रत्येकाची रचना वेगळी वेगळी आहे. तुम्ही जर हे कुंड पाहाल, या कुंडाची रचना पूर्ण वेगळी आहे, म्हणजे खाली उतरण्याला पायऱ्या आहेत. या कुंडाची रचना पाहाल किंवा त्या कुंडाची रचना पाहाल, प्रत्येकाची रचना ही वेगळी वेगळी आहे. पाण्याची खोली जेमतेम 3 ते 4 फूट आहे, परंतु रचना वेगळी का? हे ऐतिहासिक पाणी नियोजन कसं काम करायचं आणि ह्या पाणी नियोजनाची ह्या कुंडाची रचना अशी का केलेली आहे. आता आपण पहिल्या कुंडामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजे ह्या कुंडामध्ये आलेलो आहोत. या कुंडामध्ये तुम्हाला एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ही देवाश कोष्टकं. म्हणजे या छोट्या देवड्या आहेत, 1 2 3 4, म्हणजे या कुंडाच्या चारी बाजूला 4 देवड्या आहेत. या देवड्यामध्ये त्या काळी काही देवतांच्या मूर्ती असणार
आता या देवकुंडातल्या पाण्याचा काय उपयोग केला जायचा, म्हणजे हे जे पहिल्या नंबरचे कुंड आहे त्या कुंडामध्ये जे असणारं पाणी आहे ते केवळ देवाची पूजा करण्यासाठी वापरलं जायचं, म्हणूनच या कुंडाला देवकुंड असं म्हणतात। आणि या कुंडाचं वेगळंपण म्हणजे ह्या देवकोष्टकामध्ये असलेल्या मूर्ती, आता या मूळ मूर्ती नाही तिथे, परंतु ह्या कोष्टकामध्ये तुम्हाला त्या काळी मूर्ती असणारच आहेत। या पाण्याचं नियोजन कसं केलं जायचं तुम्ही जर बारकाईने पाहाल, हे पहा इथे जर पाहाल हे छोटं छिद्र आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे जेव्हा हे कुंड पूर्णपणे भरून पाणी वरती येईल आणि जास्त पाणी या छिद्रावाटे पुढच्या कुंडामध्ये जाईल। आता आपण या दुसऱ्या कुंडामध्ये आलेलो आहोत आणि या कुंडामध्ये तुम्हाला जी रचना जरा वेगळी वाटते, फक्त पायऱ्या आहे खाली उतरायला। तर या कुंडाच्या पाण्याचा काय उपयोग होता, या कुंडाचा पाण्याचा उपयोग हा आपल्या पाण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी केला जायचा। आणि या कुंडामधलं जास्तीचं पाणी त्या ठिकाणी एक होल आहे, त्या ठिकाणी असलेल्या होलमधून हे पाणी त्या पुढच्या कुंडामध्ये जायचं, 3 नंबरच्या कुंडामध्ये। तुम्ही जर पाहिलं तर या कुंडाची रचना पूर्णपणे वेगळी आहे, इथे दोन्ही बाजूने उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। आता या कुंडाच्या पाण्यातील काय उपयोग व्हायचा, 1 नंबर टाका आहे ते देवपूजेसाठी, 2 नंबर पाणी पिण्यासाठी आणि 3 नंबर केवळ दैनंदिन आपले धुणं धुवायला कपडे धुवायला ह्या कुंडाचा वापर केला जायचा। आणि त्या कुंडामधून 2 नंबरच्या कुंडामधून हिथून पाणी बाहेर येते या इथं। आणि या ठिकाणी जे पूर्णपणे भरल्यानंतर जे जास्तीचं पाणी आहे म्हणजे देवपूजा दैनंदिन गरजा हे सगळं भागून जे जास्त पाणी होतं तर त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं, कारण हे जास्त झालेलं पाणी कुठं वापरायचं, तर त्यासाठी त्यांनी इथून एक जलमार्ग काढलेला आहे। हा जलमार्ग सरळ मंदिराला वळसा घालून हा पाठीमागे निघतो, म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे म्हणजे आपल्या गरजा भागून जे पुरेसा गरजा भागून जास्त उरलेलं पाणी आहे ते आपोआप ह्या जलमार्गातून पुढे शेतीला जातं, म्हणजे गरज भागल्यानंतर जास्ती असलेलं पाणी शेती करता वापरायचं। असं हे परफेक्ट नियोजन म्हणजे त्या काळचं ऐतिहासिक पाणी नियोजन। शेतीला पाणी जाण्यासाठी या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे आणि हा मार्ग पाठीमागे या मंदिराच्या पाठीमागून वळसा घालून शेतापर्यंत जातो। या ठिकाणी आज जायला पण जागा आहे, म्हणजे एक माणूस उभा राहून जेमतेम 5 ते 6 फुटाचा माणूस उभा राहून यामध्ये आतमध्ये जाऊ शकतो एवढी जागा आहे। या ठिकाणी पुढे हा मंदिराच्या बाहेर जातो, ही मंदिराची तटबंदी आहे त्या बाहेर हा पाण्याचा प्रवाह काढलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता येईल थोडं बांधकाम पडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आज समजतंय की हा पाण्याचा प्रवाह इथे आपण पाहू शकतो, हा पाण्याचा प्रवाह असा आलेला आहे आणि मंदिराच्या पाठीमागून पाण्याचा प्रवाह बाहेर येण्यासाठी हा मार्ग आहे। हे पहा या ठिकाणी ते पाणी बाहेर येत होतं आणि बाहेर येऊन आजूबाजूला असलेल्या शेतींना ते पाणी जायचं। इथे पहा पाठीमागे जर पाहताय तर पूर्णपणे शेतीचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी ही पूर्णपणे शेती आहे। या गोष्टी दाखवण्यामागं उद्देश हा आहे की त्या काळात म्हणजे ऐतिहासिक शिवकाळामध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं जायचं आणि आजचं पाण्याचं नियोजन कसं आहे तुम्ही विचार करा। म्हणजे त्या काळी पाण्याचा थेंबन थेंब त्याचा पुरेपूर वापर केला जायचा, एकही थेंब वाया न घालवता देवपूजा पिण्याच्या पाण्यासाठी आणि दैनंदिन गरजेसाठी या पाण्याचा कसा उपयोग केला जायचा आणि शेवटी हे पाणी शेतीला कसं जायचं याचं नियोजन आपण पाहिलं। त्या महिलेशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा साबित झाला आणि ताबडतोब त्यांना शिक्षा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात तोडून त्याचा चौरंग बनवला। चौरंग बनवणे म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडले। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढंच केलं नाही, त्यानंतर त्याला त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकाच्या घरी नेऊन त्याला टाकलं आणि
तो नातेवाईक त्यांच्याकडे आला आणि मला, महाराज तुम्ही तर यांना इथं आणून टाकलं, पण यांना मी कसं सांभाळू, ह्याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडले, त्याला खाण्यापाण्यासाठी आंघोळीसाठी 4 माणसांची गरज असते, मी कसं काय भागवणार. मित्रांनो, या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतंय आणि काही तटबंदी पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे मंदिराचं शिखर दिसतंय आणि हे तटबंदी दिसते. या ठिकाणी एक मोठा वाडा होता, हा वाडा पण आता पाहणार आहोत. आणि या मंदिराच्या उत्तरेकडे तुम्हाला अजून एक मंदिर पाहायला मिळतंय. या इथे या घनदाट आंब्याच्या आमराईमध्ये अजून एक शिवलिंग लपलेलं आहे, अजून एक शिव मंदिर लपलेलं आहे. या बांधकामावरून असं वाटतंय हे मंदिर मध्ययुगीन काळातलं, म्हणजे मराठा साम्राज्यामधलं असावं. या शिवमंदिरात आपण हे शिवलिंग पाहता, हे शिवलिंग इतर शिवलिंगापेक्षा जरा वेगळं आहे. ते तुम्हाला इथं पाहताय, हे संगमरवरी शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची उंची जवळजवळ 2 ते 2.5 फूट आहे. हे असं जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचावर असलेलं शिवलिंग मी माझ्या आयुष्यात प्रथमतः पाहिलेलं आहे. हर हर महादेव, शिवशंभो, शिवाजी महाराजांनी सोनजी बिन भिकाजी गुजर यांना पाटीलकी देऊ केली आणि त्यांना ती पाटीलकी अशी फुकट देऊ केली नाही. त्यांनी त्याच्याकडनं 300 होन शेरणी म्हणून घेतले. शेरणी म्हणजे काय तर न्यायनिवाडा करताना जो विजयी होईल किंवा जो गुन्हेगार असेल दोघांकडनं सुद्धा शेरणी घेतली जायची. त्यांच्याकडनं 300 होन शेरणी घेतली आणि बाबाजी बिन भिकाजी यांची जी पाटीलकी होती ती यांच्या नातेवाईकांना देऊन टाकली. म्हणजे त्यांचा पोट पाण्याचा प्रश्न त्यांनी कायमचा मिटवला. मित्रांनो, या मंदिराचं बांधकाम पाहता हे मंदिर मध्ययुगीन काळामध्ये म्हणजेच मराठा साम्राज्यामध्ये उभारलं गेल्याची शक्यता आहे. मंदिराच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे काही पडलेलं बांधकाम तुम्हाला दिसतंय आणि या बांधकामाच्या अवस्थेवरून असं वाटतंय की हे राहण्याची जागा किंवा भक्त निवास असावा. दूरवरून येणारे भक्त या ठिकाणी राहण्यासाठी त्यांची सोय व्हावी म्हणून बहुतेक या इथे छोट्या छोट्या खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर पाहताय इथं काही देवड्या, दिवळ्या आणि घराचे अवशेष आहेत. पूर्णपणे या इथपर्यंत तुम्हाला हे बघा, या ठिकाणापर्यंत तुम्हाला या खोल्या दिसतील. या बहुतेक भक्त निवास होत्या. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायच्या की व्यक्ती संपला, माणूस संपला, म्हणजे माणसाच्या निधनानंतर त्याविषयी त्याबरोबर असलेलं शत्रुत्वसुद्धा संपून जातं. त्याचप्रमाणे या गावचे रांजे गावचे पाटील ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग बनवला होता, त्या पाटलांची समाधी या मंदिरापासून साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरावर शेतामध्ये ही समाधी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही त्या पाटलांची समाधी. हा ऐतिहासिक न्यायनिवाडा किती महत्त्वाचा आहे याची समज येते आणि ही समज छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 16व्या वर्षी होती. मित्रांनो, थोडा विचार करा, ज्या वेळेस आपलं खेळण्या बागडण्याचं वय होतं त्या वयात महाराजांनी हा ऐतिहासिक न्यायनिवाडा केला होता. म्हणजे या न्यायनिवाडा करण्यामागं राजमाता जिजाऊ यांची पण शिकवण कामी आली. स्वराज्य घडवायचं हे काम सोपं नव्हतं. प्रजेवर कसा वचक असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे ऐतिहासिक न्यायनिवाडा. त्या रांजे गावामध्ये वाटेवर जाताना आम्हाला ही पेरूची बाग दिसली. जरा मोह झाला आम्हाला पेरू खायचा, म्हणून या बागेमध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकताय, अक्षरशः हातापाशी येणारे पेरू, प्रत्येक झाड पेरूने लगडलेलं आहे. हे बघा, पेरूच पेरू. आणि असे झाडावरचे पेरू तोडण्याची मजा काही वेगळी असते. हे पहा,
तुम्हाला शहरामध्ये विकत मिळतील हो पेरू, पण असे हाताने तोडून पेरू घ्यायचे, त्याची मजा काय और असते. आणि अशी मजा घेण्यासाठी तुम्हाला अशा ग्रामीण भागातच यावं लागेल. पुण्यामध्ये तुम्हाला अशी मजा मिळणार नाही. या बागेतला फील घेण्यासाठी तुम्हाला अशा ग्रामीण भागामध्ये शिवापूरसारख्या या रांजण गावामध्ये तुम्हाला यावं लागेल. पुण्यापासून केवळ 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर असून देखील आणि अगदी शिवकाळ किंवा त्यापेक्षाही अगोदरच्या काळापासून इतिहासामध्ये नोंद असलेलं हे रांजण गाव आणि या गावातलं हे मंदिर आणि आजूबाजूचे हे जुने राजवाडे, या इकडे अजूनही पर्यटक किंवा इतिहासप्रेमी का येत नाहीत किंवा इतिहासप्रेमी इकडे येण्यासाठी का उदासीन आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आपणच जपला पाहिजे. हे आपल्या भारताचं सौंदर्य आहे आणि तो खजिना आहे आणि हा आपला खजिना आपण वाढवला पाहिजे, जपला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या या ऐतिहासिक रांजण गावाला, या रांजण मंदिराला आणि आजूबाजूच्या या ऐतिहासिक वाड्यांना तुम्ही नक्की भेट द्या. हा प्रवासी तुमच्या आयुष्यात नेहमीच नवीन नवीन गोष्टी आणत असतो आणि नवीन नवीन तुम्हाला गोष्टी दाखवत असतो. हा आनंद तुमच्या आयुष्यात वाटण्याचा हा माझा उपक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.